बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आजच्या या अत्यंत उदात्त पवित्र अशा कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित स्टेजवरील सर्व धर्मीय, सर्व महाराज, पंडित, मौलाना आणि उपस्थित सर्व धर्मीय, सर्व सन्माननीय, सर्व मान्यवर बंधूंनो आणि भगिनींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुह। प्रथम तर आपणा सर्व मीरा भाईंदर वासियांचं मी कौतुक करतो। गुणगान आपलं सर्व ते यासाठी की आपण या शहराला, या प्रभागाला स्वच्छतेमध्ये राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त करण्या इतपत प्रगती केली, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। स्वच्छता मानवी जीवनामध्ये खूप महत्त्वाची आहे, खूप महत्त्वाची आहे। मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा स्वच्छता असेल, तिचा हेल्थशी, आरोग्याशी डायरेक्ट संबंध आहे। पैगंबर ज्यांच्या संदर्भात आपण आज इथे उपस्थित आहोत, त्यांचा एक उपदेश आहे की पाकीजगी म्हणजे स्वच्छता, पावित्र्य, आधा ईमान, श्रद्धेचा 50% 50% भाग त्याला त्यांनी स्वच्छतेशी जोडलेला आहे। मग प्रश्न हा निर्माण होईल की उरलेलं 50% ते काय आहे, त्याचा अर्थ काय? हे पाकीजगी, हे बाह्य शहराची, रोडची, घरादारांची स्वच्छता, परिसराची स्वच्छता, जर 50% ईमान, 50% भाग असेल श्रद्धेचा, तर उर्वरित 50% काय आहे? तो हा आहे की ही तर बाह्य स्वच्छता आहे, ही तर परिसराची स्वच्छता आहे। उर्वरित 50% भाग आहे आत्मशुद्धी, दिल का पावित्र्य, मन शुद्धि। तर बाह्य शुद्धि पण, शरीर पण स्वच्छ आहे, शरीर पण पवित्र आहे आणि मन सुद्धा पवित्र आहे, मन सुद्धा स्वच्छ आहे। आता झाले हे 100% श्रद्धा, हे 100% ईमान। तर आपण 50% श्रद्धा, ईमानचा भाग या स्वच्छतेच्या माध्यमाने प्राप्त केलेला आहे। पण आता ही बाह्य स्वच्छता, पण माणसांमध्ये द्वेष असेल, माणसांमध्ये, समाजामध्ये घृणा असेल, मत्सर असेल, रिलेशन्स चांगले नसतील, तर मग त्या समाजाला आणि त्या प्रभागाला आदर्श कसं म्हणता येईल? त्याला कसं म्हणता येईल की हा आदर्श समाज आहे? म्हणून आत्मशुद्धी सुद्धा महत्वाची आहे आणि सगळ्या संतांनी आत्मशुद्धीलाही महत्व दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न, ज्यांना गुरुस्थानी मानायचे, ते कबीर सुद्धा आत्मशुद्धीला खूप महत्व देत आहेत। पैगंबर तर इमानशी जोडताय त्याचा संबंध आत्मशुद्धीचा।
तुकोबांनी म्हटलेले आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सगळ्यांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, चित्त शुद्ध करा. ही चित्त शुद्धी हा खूप महत्वाचा आहे. या चित्तामधून मनामधून द्वेषाचे, घृणेचे, भ्रष्ट बेईमानीचे विचार काढून शुद्धी करावी, शुद्धीकरण करावं चित्ताचं. हा एक महत्वाचा विषय आहे. पण तत्पूर्वी मी एका विषयावर थोडस बोलणार आहे. ते हे जे म्हटलं गेलं की साऱ्या सबके लिए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुराणात आहे रहमते आलम. त्यांचा जर उपदेश पाहिला हाच बाह्य स्वच्छतेचा आणि आत्मशुद्धीचा, असं वाटतं का हा विचार कुणा एका विशिष्ट समाजासाठी आहे, कुणा एका विशेष देशासाठी है? ये परिसर की स्वच्छता, ये घर की स्वच्छता, ये गली की स्वच्छता और ये अपने नफ्स की स्वच्छता, ये पैगाम किसी खास समुदाय के लिए नहीं, सब के लिए. म्हणून रहमते आलम म्हटलेलं आहे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जगातील एकमेव पैगंबर कदापि नव्हे. नेवर. इज नॉट दी ओनली पैगंबर. त्यांचं स्वतःच म्हणणं आहे की या धरतीवर अनादी काळापासून पैगंबर आले. एकाच देशात नाही, साऱ्या भौगोलिक क्षेत्रांमध्ये पैगंबर आले, वेगवेगळ्या समाजांमध्ये आले, वेगवेगळ्या काळांमध्ये आले. भाषा वेगवेगळी होती पण पैगाम वेगळा नव्हता. भाषा वेगळी होती, देश वेगळा होता, पैगंबर वेगळे असतील, पैगाम मेसेज एकच होता, एकच मेसेज होता. भारतातही पैगंबर आले. कुराणात आहे वलिकुल्ली कौमिन हाद. ईश्वराचं म्हणणं आहे, अल्लाहचं म्हणणं आहे की आम्ही साऱ्या मानवी समाजांमध्ये पैगंबर पाठवले, मार्गदर्शक पाठवले. पैगंबर मोहम्मदांचं वैशिष्ट्य हे आहे की ही पैगंबरी श्रृंखला जी सुरू होते, शुभारंभ होतो प्रथम मानवापासून. इस दुनिया का जो पहला इंसान है वही पहला पैगंबर भी है. और उसका नाम क्या है? कौन है वो पहला पैगंबर? आदम अलैहिस्सलाम. आणि हा शब्द जो आला ना आदमी, ज्याचं नातं आदमशी आहे तो है आदमी, जिसका रिश्ता आदम से, आदम अलैहिस्सलाम. आपण सर्व आदमी आहोत. याचा अर्थ हा पण होतो, वेळ जरी कमी असला तरी हे जे आपल्याला शिकवलं ना की आपण माकडाची औलाद आहोत, हे सपशेल चुकीचं आहे. आपण आदरणीय हजरते सय्यदना आदम अलैहिस्सलाम एका उदात्त पवित्र अशा महामानवाची, पैगंबराची औलाद आहोत, माकडाची नाही. शिकवलं माकडाची औलाद आहे, त्याचा परिणाम असा झाला की आता माकडासारखंच वागू लागला. आता बोल जे शिकवलं त्याचा प्रत्यय येऊ लागला. आता नाही, तो पैगंबर की संतान. आणि असं माकडासारखं, जनावरासारखं वागणं तुला शोभत नाही. तर आदम हे प्रथम पैगंबर आणि पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगंबरी श्रृंखलेतील शेवटचे पैगंबर. दरम्यानच्या काळात
अनेक पैगंबर आले. पैगंबरांचं म्हणणं आहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जगामध्ये ओव्हरऑल 1,24,000 पैगंबर आले. या साऱ्या पैगंबरांमध्ये काही एक भेद न करता, पैगंबर मग येशू असोत की मोसेस मूसा असोत की अब्राहम असोत की आणखी भारतीय असोत की इतर कुठल्या देशातील असोत, सारे पैगंबरों पर जब तक कोई ईमान नहीं लाता तब तक वो मुस्लिम नहीं. मस्ट कंपल्सरी है. जिस तरह मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पर ईमान है, श्रद्धा है, वही ईमान यीशु ईसा पर भी, वही ईमान मूसा पर भी, वही ईमान भारतीय पैगंबरों पर भी, सारे पैगंबरों पर ईमान, सारे ईश ग्रंथों पर ईमान. तर ही थोडीशी पैगंबर या शब्दाची प्राथमिक ओळख. आता आपण येऊ की हा जो चित्त शुद्धी, मन शुद्धी हा जो विषय आहे तो खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. आता विज्ञान युग आहे. जग ग्लोबल विलेज मध्ये रूपांतरित झालं. आनंदाची गोष्ट आहे. माणूस आसमंतात भरारी घेऊ लागला, चांद पर पहुंचा, बहुत खुशी की बात. लेकिन अफसोस, खंत आहे ती ही की चंद्रावर पाय ठेवणारा माणूस या पृथ्वीवरच कसं जगावं हे मात्र त्याला अवगत नाही. इथे माणसांशी माणसांसारखं वागायला तयार नाही. माणसांशी काय जन्मदात्या माय बापांची त्याला ओळख नाही. बाकीचा काय प्रश्न आहे. ये बहुत जरूरी है, बहुत जरूरी है, सबसे ज्यादा जरूरी है. मी असं सांगत असतो की रोटी कपडा मकान निशंकपणे मूलभूत गरजा आहेत, बुनियादी जरूरतें हैं. रोटी चाहिए, कपड़ा भी चाहिए और मकान भी चाहिए, लेकिन इससे भी ज्यादा जरूरी है कि जिंदगी का मकसद वो भी ज्ञात चाहिए कि तुम कौन हो, क्या है जिंदगी का मकसद. आता माणसाजवळ रोटी आहे, कपडा आहे, मकान आहे, पण जगायचं कशा करता माहित नाही. जीवनाचा उद्देश माहित नाही. परिणाम काय? परिणाम है कि वो दुनिया का कुत्ता बन गया. दौलत का ऐसा कुछ नशा दिलो दिमाग में है कि वो इंसान ने हैवान से भी बदतर बन गया. जानवर भी शर्माए, शर्म से. हिंस्र पशूंनी शर्मेनं मान खाली घालावी एवढं नीच माणूस वागू लागलाय. याचं कारण काय? त्याला माहित नाही जन्म कशा करता. बस पैसा एक पैसा. खरं तर कुराणाचंही म्हणणं आहे, साऱ्या संतांचं म्हणणं आहे की तो जो निर्माता आहे ना, त्याची जी ही सारी निर्मिती आहे, या निर्मितीमध्ये श्रेष्ठतम निर्मिती कुठली आहे? दी बेस्ट कौन आहे? सर्वात अग्रस्थानी कोण आहे साऱ्या निर्मितींमध्ये? आपल्याला माहित नाही तेवढे सजीव आहेत. या साऱ्या सजीवांमध्ये श्रेष्ठ कोण आहे? पैगंबरांचं म्हणणं आहे, कुराणाचं म्हणणं आहे की माणूस, इंसान सबसे श्रेष्ठ, दी बेस्ट. खलीफा संबोधले त्याला, अशरफुल मखलूक, सारे क्रिएशन में अशरफ, दी बेस्ट तुम हो. यू आर दी बेस्ट. कुरानात है, लक़द खलक़नल इंसान फी अहसनी तक़वीम. हमने इंसान को दी बेस्ट साचे में बनाया. दी बेस्ट. माणसाने आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केले. खलीफा म्हणजे काय माहिती? अरबी शब्दात प्रतिनिधी आहे, प्रतिनिधी, रिप्रेझेंटेटिव्ह आहे.
कुणाचा? त्याचा. तुम रहमान के प्रतिनिधि, रहमान की प्रतिनिधि, रिप्रेजेंटेटिव। रहमान का प्रतिनिधि बेरहम हो सकता है? रहमान का प्रतिनिधि, कृपावंत का प्रतिनिधि, वो अकृपा कर सकता है, कृपाहीन हो सकता, नहीं हो सकता। दिस इज नॉट पॉसिबल। लेकिन इंसान को अपनी पहचान नहीं रही, मैं क्या हूं? आत्म ओळख, स्वाध्याय, स्व अध्याय, ये खुद को ही नहीं जानता कि मैं कौन। काय शब्द वापरले तुकोबांनी, जे का रंजले गांजली त्यासी म्हणे जो आपुली, तोची साधू ओळखाव, तोची, आणि देव तेथेची जाणाव। या माणसाचं वर्णन करताना तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंताची मूर्ती, ये उसका प्रतिनिधि, ये उसका रिप्रेजेंटेटिव, ये नायब डेप्यूटी। एक कलेक्टर असतो, दूसरा डेप्यूटी कलेक्टर असतो, एक तहसीलदार असतो आणि दूसरा नायब तहसीलदार असतो। वो तो गॉड है, और लेकिन तुम डेप्यूटी गॉड हो, तुम नायब हो, तुम इस धरती पर उसके प्रतिनिधि हो। आणि तुला ही बेईमानी, हे घोटाळे, हा द्वेष, हा मत्सर नाही, हे शोभत नाही तुला। तर हा जो महत्वाचा मुद्दा आहे, मॉरल, नीतिमत्ता, कॅरेक्टर, पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साऱ्या जगासाठी आहेत ना। हा जो इथे बोर्ड आहे आणि आपल्या जीवनातलं अंतिम प्रवचन, खुतबे हज्जतुल विदा म्हणून त्यांच्या वाङ्मयात, जीवन का अखेर का उपदेश, और सारी मानवजात केली। त्या उपदेशात पैगंबर म्हणताय, लोकांनो, या युहन्नास, ए इंसानो, इंसान म्हणजे मुस्लिम नाही फक्त, इंसान, या युहन्नास, ओ ह्यूमन बीइंग्स, हे मानव जातीला उद्देशून। आणि काय म्हणताय? कुणा अरबवासियाला, कुणा अरबेतरावर काही एक श्रेष्ठत्व नहीं, किसी अरबी को किसी अजमी पर कोई फजीलत नहीं उसके नजदीक। न पुन्हा अरबेतराला अरबावर प्राधान्य, गोरा काळ्यापेक्षा श्रेष्ठ नाही, गोरा है म्हणून काळ्यापेक्षा श्रेष्ठ। ये काले और गोरे का भेद भारत में तो नहीं, लेकिन बाहर इसने इतना डेंजर रूप धारण किया था कि इन काले इंसानों के बाजार भरते थे, जैसे जानवरों के, बकरियों के, भेड़ों के बाजार भरते। काळ्या माणसांचा बाजार भरायचा आहे, बिचाऱ्या नेग्रोंचा, त्याला विकत घेतलं जायचं आणि अगदी जनावरांसारखी कामं घेतली जायची। पैगंबरांनी 1500 वर्षांपूर्वी हा महान उपदेश दिला कि किसी गोरे को किसी काले पर कोई फजीलत नहीं, कुठलंही श्रेष्ठत्व नाही, न काळ्यांना गोऱ्यांवर। आणि आवर्जून सांगितलं, याद राखा, अरब असो की नॉन अरब, गोरे असोत की काळे, तुम्ही सर्व एकाच आदम पासून आहात। आणि आदम यांना अल्लाहने अलैहिस्सलाम मातीतून तयार केले, मातीपासून। हे या शरीराची अग्नी दिल्यावर काय होते? राख होते। दफन केल्यावर काय होते? गोऱ्यांची माती गोरी होते का? काळ्यांची माती काळी होते। तुम सब आदम से हो और आदम को अल्लाह ने मिट्टी से बनाया।
तुम सब भाई भाई हो, बराबर बराबर हो, कोई ऊंच नहीं, कोई नीच नहीं, कोई श्रेष्ठ नाही, कोई कनिष्ठ नाही. हा संदेश पैगंबरांनी दिला. वेळ संपलेली आहे. साऱ्या संतांनी हाच संदेश दिला. तुकोबांचं तर म्हणणं आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. भेदाभेद भ्रम आहे, बकवास आहे, थोतांड आहे, झूठ आहे. ये नफरत, ये घृणा, ये द्वेष, ये ऊंचा, ये नीचा, भ्रम. इससे भी आगे बढ़कर अमंगल, पाप आहे. माणसा माणसात भेद करणं तुकोबांचं म्हणणं आहे. कुठं तर ते म्हटले, अहो घी एकाचीच वीण, तेथे त्याचे भिन्न भिन्न. आणि इथे जे लिहून लावले, वसुधैव कुटुंबकम, सारे धरतीवासी एकाच कुटुंबाचे सदस्य आहे. आणि आपलं संविधान, भारतीय संविधान, राज्य घटना, जिसकी कसम खाता है ये हर एमएलए और वो हर खासदार जब वहां शपथ लेता है इस संविधान की, या संविधानाची जी मूळ तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय. आणि त्यांनी जाऊ दे, आपण काय केलेलं आहे शाळा कॉलेजेस मध्ये रोज, भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा, ये कसम, ही शपथ, ही ओथ एकदा नाही रोज घेतलेली आहे आपण. ती प्रत्यक्ष आचरणात आणायची आपल्याला या मीरा भाईंदर मध्ये. ही सारे भारतीय माझे बांधव आहेत, प्रतिज्ञा. आणि आधुनिक विज्ञानाचं काय म्हणणं, संदर्भ दिला ते. आज विज्ञान युगामध्ये मुस्लिमाचं रक्त इमर्जन्सी मध्ये हिंदू पेशंटला दिलं तर काय होतं, खाजो सुटते का, रिएक्शन येते का, नाही येत. आणि प्रसंगी महाराजांचं रक्त जर मौलानांना दिलं तर काय रिएक्शन येते का, नाही. रक्त चालत नाही. डोळे, मरणोत्तर नेत्रदान, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट आहे ना. अरे हे रक्त सुद्धा सांगते की उभ्या मानव जातीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन ब्लड रिलेशन, रक्ताचं नातं आहे. तुम्ही बंधू भगिनी आहात. आणि जाता जाता पैगंबरांचा एक उपदेश ठेवून आपली रजा घेतो. ते म्हणाले की तुम दुनिया में आए तो रोते हुए, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई. बरोबर ना. मी एक डॉक्टर आहे म्हणून सांगतो, माझी ओपीडी, मी इथं बसलेलो आहे, डिलिव्हरी रूम पलीकडे आहे, डिलिव्हरी चालू आहे. डिलिव्हरी झालेली मला इथं कळतं बसून. कसं कळत असेल बरं ताई, कशावरून कळतं, शाबास, बोंबलते ते जोर जोरात, बाहेर आल्याबरोबर रडतं जोर जोरात. तो आवाज आला की डिलिव्हरी झाली. तुम दुनिया में आए तो रोते हुए, लेकिन दुनिया ने खुशियां मनाई, लगेच मिठाई वाटली. बरोबर. तुम आए तो रोते हुए, लेकिन दुनिया खुश. पैगंबरांचं म्हणणं आहे की वेड्या जग असं की जाताना उलट परिस्थिती व्हावी. तू आला होता बोंबलत, रडत, जावा आनंदाने. तुझ्या येण्याने दुनिया खुश झाली होती. तुझ्या जाण्यानं लोकांच्या डोळ्यात अश्रू यावेत. बस या जीवनाचं सार्थक. या मीरा भाईंदर मधून एका मुस्लिमाची अंत्ययात्रा निघाली. 18 पगड जातीच्या भावंडांच्या, आया बहिणींच्या डोळ्यातून अश्रू यावेत. काय भाईसाहेब होता, क्या भाईसाहेब था. आणि एका हिंदूच्या जाण्यानं, ख्रिश्चनाच्या जाण्यानं, एका बौद्धाच्या जाण्यानं, एका शीख बांधवाच्या जाण्यानं, साऱ्या मोहल्ल्यातील, परिसरातील अबालवृद्धांच्या डोळ्यात अश्रू यावेत. काय माणूस होता.
काय जिंदगीत हाच उपदेश कबीरांनी दिला पैगंबरांच्या डोळ्यातून. कबीरा, जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो. हम हसे जग रोए. बस याच्यावर एवढे शब्द मांडून थांबतो. आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे, छोटाली पुस्तक आहेत पैगंबरांची, जरूर अध्ययन करा. सर्वांसाठी आहेत. खरं संत सुद्धा सर्वांसाठी आहेत. ग्रंथ साहिब, गुरु ग्रंथ साहिब सबके लिए. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार. त्यांना काय जाती धर्मात बांधू नका. पैगंबर तर आहेतच रहमत आलम, सारे आलम के लिए रहमत. संयोजकांची आपणा सर्वांची मनपूर्वक आभार. धन्यवाद. अस्सलामु अलैकुम.